गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. महाराष्ट्र राज्य में इन दिनों विधानसभा चुनाव की धूम है और सभी का ध्यान लगा है 4 नवंबर की तरफ, क्योंकि ये अर्ज पीछे लेने की अंतिम तारीख है. इस वजह से जलगांव जिले के बीजेपी दफ्तर में देर रात तक तेज गतिविधियां देखने को मिली. जलगांव जिले की सांसद स्मिता वाघ भी ऑफिस में नजर आई. महाराष्ट्र के संकट मोचक कैबिनेट मिनिस्टर गिरीश महाजन बड़ी देर तक बीजेपी पार्टी में मौजूद रहे और उन्होंने माना कि कई सीटों पर बीजेपी के असंतुष्ट उम्मीदवारों ने पर्चा भरा है, लेकिन बागियों को मनाने का कार्य लगातार चल रहा है. कुछ लोग नाराज हो सकते हैं, लेकिन हम उन्हें सही समय पर मना लेंगे, क्योंकि हम जानते हैं कि हरियाणा में किस तरह से कुछ उम्मीदवार सिर्फ 100-200 वोटों से हार गए थे. इसलिए हर एक मतदाता का एक एक वोट भी कीमती है. इसी दौरान एक व्यक्ति एक बड़ा सा बैग लेकर बीजेपी ऑफिस में दाखिल हुआ. उस बैग को देखकर हर कोई चौंक गया. क्या ये बैग चुनाव से और माघार से विड्रॉल से संबंधित है? मगर जब मंत्री गिरीश महाजन ने उसे खोला तो वो बैग पूरी तरह से खाली निकला, जिसके कारण सभी हंसने लगे. जब विस्तृत जानकारी ली गई तब पता चला कि वो व्यक्ति नासिक से आया है, जो मूल निवासी जलगांव का है और वह एक बैग निर्माता और विक्रेता है. वो गिरीश महाजन को बता रहा था कि कैसे उसने गरीबी और संघर्ष के बाद एक बैग बनाने का कारखाना ही डाल दिया. ये सब बातें सुनकर गिरीश महाजन भी प्रभावित दिखे, मगर ये भी सुस्पष्ट हो गया कि इस बैग का और चुनाव का, माघार का, विड्रावल का आपस में कोई संबंध नहीं. बहरहाल माना जा रहा है कि 4 नवंबर दोपहर 3 बजे तक पीछे अर्ज लेने की तारीख होने के कारण सभी पार्टियां अपने अपने बागी उम्मीदवारों को अर्ज वापस लेने के लिए साम दाम दंड भेद का प्रयोग अवश्य कर सकती है. इंडिया 365 लाईव्ह के लिए अयाज मोहसिन, जलगांव से. महागारीचा दिवस आहे, कशा पद्धतीचं महाराष्ट्राचं चित्र वाटतं आपल्याला? आमचे प्रयत्न चालले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आमच्याच लोकांनी फॉर्मवर ठेवलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरीच्या बंड्याला म्हणू काही ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न आमचे पक्षश्रेष्ठी देवेंद्रजी करतायत, शिंदेसाहेबही करतायत, अजितदादाही करतायत. आमचा प्रयत्न हाच आहे की कुठेही बंडखोरी होऊ नये. आम्ही महायुती म्हणून सर्व एकत्रितपणे लढणार आहोत, अतिशय ताकदीने लढणार आहोत आणि त्यामुळे कुठेही थोडंफार डॅमेज होता कामा नये. आणि आपण बघितलं की हरियाणाच्या इलेक्शनमध्ये 200, 500, 100 मतांनी सुद्धा जागा कमी जास्त झालेल्या आहेत. 1000 मतांनी त्या कमी जास्त झालेल्या आहेत, हारजीत झालेली आहे आणि त्यामुळे कुठे आम्हाला अशी रिस्क घ्यायची नाही. म्हणून आम्ही बंडखोरी ही होताच कामा नये किंवा अपवादात्मक होईल असा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी गेल्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून सर्वांची बोलणं आमचं चाललेलं आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये किती बंडखोर भाजपाचे आणि त्यांची किती लोकांची सांगता येणार नाही, बंडखोर म्हणता येणार नाही. म्हणजे अजून फॉर्म भरलेले आहेत. मला वाटतं प्रयत्न केल्यानंतर ते माघार घेतील, म्हणून त्याला बंडखोर म्हणता येणार नाही. आणि ते सगळे तोला मोलाचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहेत, नेते आहेत की त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. पण मला वाटतं की एकदा आमचे नेते बोलल्यानंतर ते निश्चित त्याला प्रतिसाद देत आहेत. मी अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये बोललो आहे, त्याच्या बाहेरही काही ठिकाणी बोललेलो आहे. मला वाटतं अनेक जण आता तयार झालेले आहेत की आम्ही माघार घेतो, कारण सगळ्याचा प्रयत्न हाच आहे की आम्हाला माहितीचं सरकार पुन्हा आणायचं आहे या राज्यामध्ये. पुन्हा सगळ्या गरीब कल्याणाच्या योजना अशा चालू झाल्या पाहिजेत, पुन्हा त्याच्यामध्ये नवीन नवीन योजना आल्या पाहिजेत. हा सर्वांचा प्रयत्न आहे आणि म्हणून कमीत कमी बंडखोरी या ठिकाणी होईल किंवा होणारही नाही असा प्रयत्न आमचा चाललेला आहे. पक्षाचा आदेश किंवा आपण दिलेल्या आदेशानुसार यदि नाही वागले तर पुढची काय भूमिका असणार? ठीक आहे, आता अजून तसं काही म्हणता येणार नाही. त्याच्याबाबतीत आमचे बावनकुळे साहेब अध्यक्ष ते सांगतील, मान्य देवेंद्रजी आहेत ते त्या ठिकाणी सांगतील कोणावर कारवाई करायची नाही करायची, तो भाग वेगळा आहे कोणत्याही पक्षाची असो. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की आम्हाला बंडखोरी टाळायची आहे, मतांचं विभाजन टाळायचं आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न गेल्या 2 दिवसापासून चाललेला आहे. सर्व एकत्रितपणे आम्ही हा प्रयत्न करतो आहे. आज जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांची एक यादी जाहीर केलेली आहे. काय वाटतं भाऊ आपल्याला की समीकरणांवर काय परिणाम होईल? नाही, मला माहिती त्यांनी कोणती यादी जाहीर केली काय, आता मी तर म्हणजे मी
सगळ्या या भानगडीमध्येच सगळ्यांशी बोलण्याच्या सगळ्यांचा संपर्क मी या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे मी अजून यादी पण बघितलेली नाही आणि त्यांनी काय निर्णय केला हाही मला अजून माहिती नाही. भाऊ, हिंदी में जानना चाहेंगे कि जो कथित बागी उम्मीदवार है भारतीय जनता पार्टी के, तो क्या उनके तरफ से कोई सकारात्मक प्रतिसाद मिल रहा है? नहीं, हमारी कोशिश यही है कि महायुति करके हम लड़ रहे हैं, तो इसमें कोई बागी ना हो, कोई रिबेल कैंडिडेट नहीं होगा. हम सब इकट्ठा होकर लड़ेंगे, ताकत के साथ लड़ेंगे और हमें फिर से एक बार इस राज्य में महायुति की सरकार लानी है. और इसलिए हमारी कोशिश यही रहेगी. तीनों नेता मिलकर, हमारे तीनों पार्टी के हमारे सहयोगी दल है और सब मिलकर यही कोशिश कर रहे हैं कि कोई भी रिबेल यहाँ पे नहीं होगा, कोई भी बागी उम्मीदवार नहीं होगा. और इसीलिए कि हमने हरियाणा का रिजल्ट देखा है, 100 मत से 50 मत से भी लोग हारे, 200-500 मत से लोग हारे हुए हैं, कितने जीते भी हुए. तो हमें ये किसी भी हालत में ये वापस दोहराना नहीं है. हमें अच्छे से अच्छे वोटों से हमारे कैंडिडेट को चुन के लाना है. और मुझे लगता है 2014 में जो हमें स्पष्ट बहुमत मिला था, 2019 में जो स्पष्ट बहुमत मिला था, उससे भी ज़्यादा बहुमत, अच्छा स्पष्ट बहुमत हमें 2024 में मिलेगा. इसलिए हम पूरी कोशिश कर रहे हैं. भाऊ, जळगाव शहरासहित त्यांचे बंड केलेले त्यांची माघारी येऊ शकते. नाही तर उद्या 3 वाजेपर्यंत मला वाटतं वेळ आहे. ऑफिशियल किती वाजेपर्यंत म्हणजे ऑफिशियल वेळ 3 पर्यंत आपल्याला करता येते, की संध्याकाळी आम्हाला म्हणता येणार नाही. 3 वाजेपर्यंत आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल. मला वाटतं की ज्यांनी फॉर्म भरले मी सगळ्यांना विनंती करतोय, सांगतोय, बोलतोय त्यांच्याशी. मला वाटतं त्यांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी माघार घ्यावी. महायुतीने जे उमेदवार दिलेले आहेत तेच आमचे उमेदवार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. शहरातील एकाने बंड केलेले आहेत, त्यांना पण आपली भेट झाल्याची सगळ्याच ठिकाणी आहे, एका ठिकाणी नाही आहे. जिल्ह्यामध्ये अनेक पक्षाचे अनेक लोकांनी बंड केलेला आहे, अनेक लोकांनी फॉर्म भरले आहेत, सगळ्या पक्षामध्ये भरलेले आहेत. पण आमच्या पक्षांकडून आम्हाला हीच विनंती की जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे आमचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ते मागे घ्यावे अशी पुन्हा मी आपल्या वतीने त्यांना विनंती करतो आणि आवाहनही करतो.